कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधीस्थळी स्वर्गीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या आयोजित शोकसभेला विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाहू महाराजांचा खंड जो मोठा झाला, पण खंडामध्ये त्याने पूर्ण माहिती दिली, ते जोड नाही आहे. आणि ते आता फक्त आपल्या मराठीतच आहे असं नाही, इंग्रजीमध्ये, आणखीन इटालियनमध्ये, आणखीन रशियनमध्ये आणि भारतातल्या अनेक भाषांमध्ये, आपल्या तेलुगूमध्ये, कानडीमध्ये, अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी त्याचं हे भाषांतर झालेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपला इतिहास पूर्ण जगामध्ये पोचला आहे. आणि त्याचं प्रमुख श्रेय आणि प्रमुख कार्य ज्याच्या मागचं हे जयसिंगराव पवारच आहेत, यात काही प्रश्न नाही. आणि त्याच्यामुळे जयसिंगराव पवार हे अमर झालेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपल्या शाहू महाराजांचा विचार आणि इतिहासच नव्हे, पण सामाजिक विचार सुद्धा त्याचा महत्त्वाचा होता. शाहू फुले आंबेडकरांपासून स्फूर्ती घेऊन त्यांनी जे आपलंही स्वतःचं कार्य चालू ठेवलं, ते महत्त्वाचं आहे. आणि आज याची गरज आहे. हा विचार, या विचारावर आपण सगळे आज जगलो आहोत, तुम्ही आम्ही सगळेच. तर असा हा विचार महत्त्वाचा आहे. तो अजून शेवटपर्यंत भारतातच नव्हे, अजून कोल्हापूरमध्ये सुद्धा सगळीकडे अजून पोचला पाहिजे, याची खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी डॉक्टर पवार यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास पुराव्यांसह मांडला. त्यांच्या नावानं शिवाजी विद्यापीठात अध्ययन केंद्र उभारणं गरजेचं असल्याचं सांगितलं. महापौर रूपाराणी निकम यांनी डॉक्टर पवार यांचं कार्य कोल्हापूरसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिकेच्या वतीनं आवश्यकता पातळीवर प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं. माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर इतिहास संशोधनासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यांनी मराठा इतिहास पुराव्यानिशी समाजासमोर मांडला. त्यांचं जाणं ही केवळ कोल्हापूरची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणं आणि त्यांनी सुरू केलेलं कार्य पुढं नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं नमूद केलं. डॉक्टर यशवंत थोरात यांनी डॉक्टर पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक सूचना मांडल्या. या सर्व प्रस्तावांवर विचार करण्यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. ही समिती योग्य निर्णय घेईल. हे काम शासनावर न सोडता आपण सर्वांनी एकत्र येऊन करायला हवं असं सांगत त्यासाठी त्यांनी स्वतः 1 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी मराठा इतिहासाची महत्त्वाची कागदपत्रं समाजासमोर आणण्याचं मोठं काम डॉक्टर पवार यांनी केलंय. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचं काम त्यांनी नव्यानं सुरू करून त्याला गती दिली. त्यांनी सुरू केलेल्या संशोधन परंपरेला सातत्यानं पुढं नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं सांगितलं. अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी डॉक्टर पवार यांच्याशी आमचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असल्याचं सांगितलं. त्यांच्या सहवासातून सत्य इतिहास कसा मांडावा याची शिकवण मिळाली. त्यांच्या जाण्यानं मराठी इतिहास क्षेत्रातील एक महामेरू हरपल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सलग 6 दशकं इतिहास लेखन आणि संशोधन करणारे डॉक्टर पवार यांच्यासारखे इतिहासकार दुर्मिळ आहेत. आजच्या काळात सत्य इतिहास मांडणं हे युद्धापेक्षा कठीण काम असून त्यांनी पुराव्यांच्या आधारे इतिहास मांडला आणि अनेक गैरसमज दूर केले. त्यांचं योगदान अतुलनीय असल्याचं सांगितलं. शोकसभेच्या शेवटी स्वर्गीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कन्या मंजुश्री पवार यांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
गेल्या काही दिवसात बाबांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांच्या संशोधन प्रकल्पांबद्दलच विचार केला. शिवचरित्र, ताराराणी चरित्र आणि शाहू चरित्र हे त्यांचे अपूर्ण प्रकल्प होते. त्यांच्या विचारांचा आणि संशोधनाचा वारसा पुढे नेणं हीच आमची खरी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार, कादर मलबारी, व्यंकप्पा भोसले, अशोक चौसाळकर, उत्तम कांबळे, दिलीप कदम, वसंत भोसले, विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. महिला काँग्रेसच्या सरलाताई पाटील, प्राध्यापक मधुकर पाटील, सुनील पाटील, अन्नीसच्या सीमा पाटील, डॉक्टर रूपा शहा, प्राध्यापक मधुकर पाटील, लालासाहेब गायकवाड, शाहीर दिलीप सावंत, प्राध्यापक विनोद पाटील, हसन देसाई, भरत लाटकर, डॉक्टर अभयकुमार साळुंखे, प्राचार्य टी.एस. पाटील, वसंतराव भोसले, आदिल फरास यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहत मनोगत व्यक्त केली. राम कारंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 85 किलोमीटर सायकलिंग प्रवास करत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना आदरांजली वाहिल्याबद्दल खासदार शाहू महाराज यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, बाळ पाटणकर, बी.बी. साबळे, राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, ॲडव्होकेट शिवाजी चव्हाण, महादेवराव वाडगुळे, संदीप देसाई, बाबूराव कदम, उदय नारकर, दिलीप पवार, अरुणा मोरे, रामराजे माने, विठ्ठल वाघमोडे, सुहास राजे शिर्के, प्राध्यापक नारायण गवळी, प्राध्यापक डॉक्टर नामदेवराव गरड, किसन कुऱ्हाडे, चंद्रकांत चव्हाण, लालासाहेब गायकवाड, विकास पाटील, दिलीप सावंत यांच्यासह विविध समाजाचे, संघटनेचे, संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.